हाय, थिंक रॅशनली विथ कुतूहलच्या आजच्या भागामध्ये तुमचं स्वागत. मंडळी, आपण लास्ट ह्याच्यामध्ये कन्फर्मेशन बायसबद्दल डीप डाईव्ह केलं होतं, केस स्टडीज बघितल्या होत्या. सो आज आपण डिजिटल युगातल्या सर्वात मोठ्या समस्येबद्दल बोलणार आहोत, फेक नॅरेटिव्हजबद्दल. आपल्या समोर येणारी बातमी ही खरी आहे का खोटी आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके, सो बेसिकली काय, आपल्याला कन्फर्मेशन बायस तर समजला. आपण थिंक रॅशनली करत दोन्ही बाजू समजून घेण्याचा विचार पण करणार आहोत, बरोबर. पण होतंय काय की दोन्ही बाजू समजून घेताना कित्येकदा असंही होऊ शकतं की दोन्हीकडनं आपल्यापर्यंत जी बातमी पोचते त्या दोन्ही बातम्या चुकीच्या आहेत, फॉल्स नॅरेटिव्हज आहेत त्याच्यामध्ये, असं होऊच शकतं ना. सो बेसिकली आपल्याला ऑथेंटिसिटी पण चेक करावी लागणार आहे ना. सो अशा वेळेला आपण काय करायचं, रॅशनल थिंकर अशा वेळेला काय करतो, तर ह्याच्यासाठी 3 स्टेप्स आहेत. सर्वात पहिली स्टेप काय माहिती आहे, अगदी सोपी आहे पण महत्त्वाची आहे. आणि ती स्टेप म्हणजे, जेव्हा आपल्याला कुणीतरी असं धक्का तंत्र देऊन काहीतरी एखादी बातमी समोर येते तेव्हा आपण पहिल्यांदा थांबायचं, डायरेक्ट फॉरवर्ड करायचं नाही. ही सर्वात पहिली स्टेप आहे, कारण आपल्याला त्याच्यावरती विचार करायचा आहे आणि मग ठरवायचं की ही फॉरवर्ड बातमी करायची की नाही. सो पहिली स्टेप आपण काय म्हटली आहे, थांबायचं, डायरेक्ट फॉरवर्ड करायचं नाही. आता दुसरी अत्यंत महत्त्वाची स्टेप, लॅटरल रीडिंग. ह्याच्यामध्ये बेसिकली काय करायचं आहे, आपल्यासमोर आलेली एक बातमी आहे ना, त्याच्याच बाजूला दुसरा टॅब उघडायचा, त्याच्यामध्ये बघायचं, गुगलवरती समजा तुम्ही लिहा XYZ बातमी आहे, XYZ फॅक्ट चेक. सो फॅक्ट चेक करताना गुगल तुमच्यासमोर त्याच्या दृष्टीने जे फॅक्ट आहे अशा खूप गोष्टी आणेल, ज्याच्यामुळे तुम्हाला फॅक्ट चेक करणं सोपं पडेल. तुमच्या समोरची बातमी आणि त्या गुगलनी आणलेल्या फॅक्ट चेकच्या बातम्या ह्याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर करा, नीट विचारपूर्वक बघा. सो ही झाली दुसरी स्टेप, लॅटरल रीडिंग करायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलंय, थांबलोय, फॉरवर्ड केलं नाहीये. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय केलंय, लॅटरल रीडिंग करायला सुरुवात केली आहे. आणि तिसरी, आता अतिशय त्याहून महत्त्वाची स्टेप म्हणजे, गुगल तुम्हाला दाखवते ते सगळंच काही खरं नाहीये. सो लॅटरल रीडिंग करताना आपल्यासमोर ज्या बातम्या गुगल आणतोय त्या सुद्धा खऱ्या आहेत की नाही हे पण आपल्याला बघायला पाहिजे. सो त्याची ऑथेंटिसिटी आपण कशी चेक करणार, तर ती कुठल्या साईटवरनं आपल्याला गुगलनी दाखवली आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्यामधनं आपल्याला कळून चुकेल की हे प्रोपोगंडा करणारी साईट आहे की खरोखर रॅशनली विचार करून फॅक्ट्स पुरवणारी साईट आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण ती बातमी समोर आलेली ऑथेंटिक आहे, सो ती बघून इथे आपल्याला त्याच विषयाच्या संदर्भात काय सांगितलं गेलेलं आहे ते बघायचं आणि मग ठरवायचं आणि मग निर्णय घ्यायचा. ह्याला म्हणायचं रॅशनल थिंकिंग. सो बेसिकली आजच्या जगात ना ब्रॉडकास्टिंग एवढं कॉमन झालं आहे, प्रत्येक जण उठतो आणि काही ना काहीतरी माहिती द्यायला सुरुवात करतो. सो ह्या जगामध्ये आपल्याला आपल्यासमोर येणारी गोष्ट किती खरी आणि किती खोटी हे पडताळून बघण्याची जबाबदारी कोणाची आहे, ती आपली आहे. आपल्यासमोर जी बातमी आली आहे ती बघणं, नीट पडताळून. ह्याच्यासाठी आपण 3 स्टेप्स बघितल्या. एक म्हणजे आलेली बातमी डायरेक्ट फॉरवर्ड करायची नाही, लॅटरल रीडिंग करायचं, ऑथेंटिसिटी चेक करायची. ओके, सो हे फॉलो केलं तर आपण रॅशनल थिंकर बनणार आहोत आणि जीवनात यशस्वी होणार आहोत. ओके, सो आता आपण आजचं क्विज बघूया. एखादी माहिती वाचताना नवीन टॅब ओपन करून ती माहिती ऑथेंटिक सोर्सवर तपासण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? अ, व्हर्टिकल रीडिंग आणि ब, लॅटरल रीडिंग. मला माहिती आहे की प्रश्नाचं उत्तर खूपच सोपं आहे आणि तुम्हाला ते नक्कीच देता येणार आहे, पण ते कमेंटमध्ये लिहा. ओके, आणि आपण पुढच्या भागामध्ये असंच पुढे जाऊया रॅशनल थिंकिंगच्या आपल्या प्रवासामध्ये. तोपर्यंत स्टे क्युरियस, थिंक रॅशनली विथ कुतूहल.